नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे आभार मानलेत. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. जितेंद्र आव्हाड यांनी आता भुजबळांचे आभार मानलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केलेली आहे. आव्हाडांची भावना चांगली होती, त्यांनी नंतर माफी मागितल्याचं देखील भुजबळ म्हणाले. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्यास आमचा विरोध असल्याचं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान केसरकर हे मनुस्मृतीची भलामण करतात, हे धक्कादायक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. दरम्यान महाडमध्ये काल मनुस्मृतीच्या विरोधी आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो असलेला एक पोस्टर फाडलेला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये राज्यभरात भाजपचं जोरदार आंदोलन सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं, पाहिलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने. आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली. हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल. आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं पाण्याचं काय आवश्यकता आहे. आणि 2 श्लोक फार चांगले आहेत मार्फत चंचू प्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वराचे श्लोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे? तुकारामाचे नाही आहेत, संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत. जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा? आपण याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात, हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं.